आता माझ्या बरोबर आहेत मकरंद ननसपुरे सर. हॅलो सर. हाय. बरं, तुमची टॉकीजची नवी फिल्म येते गुलदस्ता, त्याच्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा ना. गुलदस्ता ही प्रेक्षकांचं मनोरंजन एवढा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून तयार केली गेलेली फिल्म आहे. नववर्षात महाराष्ट्रातील जनतेला मनोरंजनाचा एक खजिना गुलदस्ताच्या रूपाने मिळणार आहे. आणि याशिवाय थोडासा मेसेज पण आहे सिनेमामध्ये की अलीकडच्या कालखंडामध्ये आपण बऱ्याच गावांमध्ये किंवा कुठेही गेलो तर होर्डिंगचं एक पेव फुटलेलं असतं. बरं, त्या होर्डिंग मध्ये ज्याचं वाढदिवस असतो त्याचा एक फोटो बाकीचे 150 फोटो असतात. तर ते लोकांना एक प्रसिद्धीची हौस खूप निर्माण झालेली आहे. किंवा आपण चॅनेलच्या पण कार्यक्रमांमध्ये बघतो सकाळी पिंटीचा वाढदिवस, मग पंपलू पिंपलू काका आत्या मामा असे ते शुभेच्छुक असतात. अशा पद्धतीचं एकंदरीतच प्रसिद्धीचं लोकांचं वेळ वाढत चाललेलं आहे. त्यावर कमेंट करणारी एक फिल्म असं गुलदस्ताचा उल्लेख करता येईल. कॉमेडी ऑफ एरर्स आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीची कॉमेडी या सिनेमामध्ये वापरली गेलेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना मनोरंजित करेल ही फिल्म. याबद्दल मला तरी काही सांगता. नक्कीच नक्कीच फिल्मची माहिती दिली सर, थँक्यू व्हेरी मच. बरं, आता इथे आपल्याला खेळ खेळायचा आहे. ह्या ज्या महिला आहेत त्याच्यातल्या 3 महिला इकडे येतील, ती तुमची टीम असेल. ह्याच्यातली जी टोकन्स आहेत त्यातली 3 टोकन्स तुम्ही माझ्या हातात द्यायची, ती तुमची टीम. चांगल्या या 3 जणी तगड्या. बघूया तगड्या महिला कोण आहेत. याच्यातली सर 3 टोकन्स मला द्या काढून. 3 कुपन, 3 महिला या. बघूया कोण आहेत त्या 3 महिला. पहिला क्रमांक आहे 85. दुसरा क्रमांक आहे 84. आणि तिसरा क्रमांक आहे 82. ही तुमची टीम. येस. 3 जणी हसतमुख दिसत आहेत. ती थोडीशी कमी हसतमुख दिसते आहे, जोरदार हसते. माझ्या बाजूला उभी असेल. या शुभेच्छा. एकदम फर्स्ट क्लास. हा चला तेजस्विनीला हरवायचंय आपल्याला. खेळायला सुरुवात करूया सर. ओके. तीन स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी. सुपरमान. खरेदीच्या आधी थोड्या गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. नीलम लचके. तुमच्याविषयी सांगा, तुम्ही काय करता. मी गृहिणी आहे. हा. आणि तुमच्या आवडी निवडींविषयी. आवडी पुस्तक वाचणं वगैरे आवडतं, अध्यात्माचे पुस्तक. आणि रिकाम्या वेळेत वगैरे काय करता तुम्ही, सगळी कामं संपतात तेव्हा. शक्यतो पुस्तक आणि थोडा वेळ टीव्ही बघणं. टीव्ही भरपूर नाही, जास्त नाही, थोडासा. 6 ते 6:30 झी मराठीवर. आणि बाकी पुढे पण मग काही आवडतात मालिका त्या बघता. आणि मग खरेदी कोण करतात. खरेदी सासूबाई आम्ही दोघी मिळून करतो. इथे पण खरेदी करायची तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. नमस्कार. हाय. तुमचं नाव सांगा. मी संयुक्त गोलक. तुम्ही काय करता. मी कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये आहे. बरं, मग पुढे काय शिकायचं आहे तुम्हाला. इंजिनिअरिंग करायचं. कशामध्ये ठरवलंय की. आर्किटेक्ट. अच्छा, बरं. आणि अजून तुमच्याविषयी सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. कॉलेजमध्ये काय मजा करता सांगा. भरपूर धमाल चालू असते कॉलेजमध्ये आणि मला रीडिंग करायला आवडतं. अच्छा, कॉलेजला जाता. हो. वेळेवर जाता. हो. सगळी लेक्चर्स बसता. हो. खरं असेल ते सांगा. असं म्हणजे कार्यक्रमात आलंय मग आपण सांगायचं असं काही नाही. नाही, सगळे लेक्चर करते. सगळी लेक्चर बसता. अहो, मग कॅन्टीन मध्ये मजाच नाही करत काही. करतो, कॅन्टीन मध्ये मजा करतो, पण लेक्चर झाल्यावर. मला वाटलं लेक्चरला मजा करतो इतकी. कॅन्टीन मध्ये कुठे नाही, असं नाही ना. नाही, व्यवस्थित सगळी लेक्चर्स बसतात. आणि मग खरेदी वगैरे करायची हौस आहे तुम्हाला. आहे तुम्हाला. अरे वा, इथे पण करायची खरेदी. बिंदास करा. ऑल द बेस्ट. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव पल्लवी नितीन बच्छाव. तुम्ही काय करता. मी गृहिणीच आहे. हा. तुमच्याविषयी आम्हाला सांगा, तुमच्या आवडीनिवडींविषयी सांगा. मला वाचायलाही आवडतं, टीव्ही बघायला आवडतं, नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला आवडतात. फिरायला आवडतं. हो, फिरायलाही आवडतं. शॉपिंग सगळंच आवडतंय. पाठ करून आला की नाही ना. काय विचारणार. आणि इथे आलो ते खूप एकदम स्वप्नवत वाटतंय. म्हणजे एकदम अचानक. आणि नंबरही लकीली टोकन नंबर सरांनी पकडला आणि मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. आणि त्यांनीच तुमचा नंबर काढून तुम्ही आला. हो. आणि ते एकदम स्वप्नवतच वाटते. हो की नाही. अरे वा. बर, त्यांच्या शुभेच्छा आहेत तुमच्या मागे.
शॉपिंग वगैरे करायची की नाही? हो नक्कीच. हा हो. जिंकून या हो. त्यांच्या टीमच्या आहात तुम्ही. हो, हो. ऑल द बेस्ट. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार, मी तुम्हाला एक बजेट देणार. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेते ठरतील. आजचं बजेट आहे 931 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची, जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे सुरू करा. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल. तिघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. पल्लवीताईंनी खरेदी केली 356 रुपयांची, नीलमताईंनी खरेदी केली 610 रुपयांची आणि संयुक्ताने खरेदी केली 613 रुपयांची. त्यामुळे विजेती आहे संयुक्ता. सर या तुमच्या टीमच्या विनर आणि यांची ही खरेदी. ही सगळी खरेदी तुझी झालेली आहे. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय कशामुळं? विजेते झाल्यामुळे. हे सगळं मला सरांतर्फे भेटलं त्यामुळे खूप आनंद होतो. झाला. पुढची राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. परत एकदा प्रश्न विचारतोय ना. हा. मी प्रश्न असा विचारला होता, पाण्यातच उगवते पाण्याचे झाड, पानं नाहीत फांद्याच फार, ह्या झाडाखाली बसाल तर भिजून जाल पार. तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताई आणि सरांच्या टीमच्या संयुक्ताताई आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट राऊंड खेळणार. त्याआधी तुम्हाला काही विशेष टिप्पणी द्यायची असेल, काही सांगायचं असेल तर? संयुक्ता घाबरायचं नाही, चांगलं खेळायचं. जॅकपॉट आपणच जिंकायचा आहे. हा, तिला दाखवून द्यायचं आहे. आता इज्जतचा सवाल आहे. त्यांनी जेवढ्या इन्स्ट्रक्शन दिल्या त्याचे 1 वर जास्त आणि जिंकून दाखव. 1 वर कशामुळे जास्त? कारण तिने हाय हिल्स घातलेले आहेत. एवढी उंच नाहीये ती. लक्षात ठेव. त्यामुळे घाबरायचं नाही. तरी काय आपण ओरिजिनल. जिंका या जिंकूया. ठीक आहे, बघूया आता राऊंड मध्ये काय होतं. सुरू करूया जॅकपॉट राऊंड. जॅकपॉट राऊंड खेळायची आहे. पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ एकदम सोपा आहे. या दोघींना इकडे बांधलेला आहे. इकडे काही बॉल ठेवलेत, समोर एक एक ट्रे ठेवलाय. करायचं एवढं, दोघींनी मारामारी करायची, एकमेकींना खेचायचं, एक एक बॉल उचलायचा आणि आपापल्या ट्रेमध्ये टाकायचा प्रयत्न करायचा. ज्यांच्या ट्रेमध्ये सर्वात जास्त बॉल त्यांना संधी मिळणार. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची. साडेमाडे सुरू करा. हा हळूहळू काय वाजवा पाडा एकमेकींना. साडेमाडे वेळ संपली, मारामारी संपली. संयुक्ताने जमा केले 3 चेंडू, शेलारताईने जमा केले 5 चेंडू. त्यामुळे शेलारताईने संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताईने मिळते संधी पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी हवी? हिरवी. हिरवी चावी हो. नक्की घेऊ दे हिरवी. ठीक आहे घ्या. शेलारताईंनी निवडली हिरवी चावी, त्यामुळे सर संयुक्ताला मिळते लाल चावी. शाबास, घे बाल. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. येस, चला कम ऑन संयुक्ता, उघड. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. सर संयुक्ता ताई ठरले उपविजेता. ज्यांना मिळालेली आहे उडदाची डाळ. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं. इथे खेळायला मिळालं यातच खूप आनंद आहे. आणि सरांच्या टीम मध्ये आणि सरांच्या टीम मध्ये खेळायला मिळालं तर अजून आनंद आहे. त्याचा जास्त मोठा आनंद. हो की नाही? अरे वा, सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या तेजस्विनीच्या टीमच्या शेलारताई, ज्यांना मिळालेला आहे इंडक्शन कुकटॉप आणि किचन सेट. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय हा आणि सहभागी झालीये. खूप आनंद झालाय मला. बक्षीस मिळालंय तर. हो ना? हो भारी वाटतं की नाही? एकदम हो, एकदम भरपूर. आता काय 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 बनवायच्यात? हो मग बनवणार ना. हो की नाही? सगळ्या कॉलनीतल्या बायकांना घेऊन बनवणार. हो, तुम्हाला बोलवणार ना. यांना पण हिला खाऊ घाला. सहभागी झालात, धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू. हा तुम्ही कार्यक्रम जसा आवडीने बघता तसाच टॉकीजचा एक नवा चित्रपट येतोय गुलदस्ता. तेजस्विनी आणि सरांचं. सर तुम्हाला काही आवाहन करायचं असेल प्रेक्षकांना? हो, आवर्जून मराठी रसिक प्रेक्षकांना एक नम्र आवाहन आहे की आपल्या जवळच्या
चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा. पायरेटेड सीडीजला नाही म्हणा, कारण त्यामुळे मराठी चित्रसृष्टीचं पर्यायाने आमचंही नुकसान होतं. आम्ही जवळपास वर्षभर उन्हातान्हात काम करत असतो. एखादा चित्रपट आपल्याला दिसतो 2.5 तासाचा, पण त्यामागची मेहनत ही जवळपास 100 लोकांची 150 लोकांची असते आणि ती जवळपास वर्षभर चाललेली असते. तर त्यांची मेहनत फुकट जाऊ देऊ नका. चित्रपट आवडला तर 100 जणांना सांगा, नाही आवडला तर 200 जणांना सांगा, पण आवर्जून गुलदस्ता पाहायला जवळच्या मराठी चित्रपटगृहात या. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगायची. मी प्रश्न असा विचारला होता, पाण्यातच उगवतं पाण्याचं झाड, पानं नाही फांद्याच फार, या झाडाखाली बसला तर भिजून जाल पार. कोणाला येतं उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. ज्योती राजेंद्र नवरे. आणि उत्तर? कारंजा. कारंजा उत्तर बरोबर आहे. हे घ्या. थँक्यू. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3:30 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. हा कार्यक्रम जसा तुम्ही आवडीने बघता तसा शिवलीला प्रोडक्शन्स आणि झी टॉकीजचा नवा चित्रपट येतोय गुलदस्ता. 14 जानेवारी पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात. मला खात्री आहे तुम्ही सगळे हा चित्रपट बघाल आणि तुम्हाला तो खूप आवडेल. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.